हे साफ केलेले खेकडे आहेत. ॲक्च्युली खेकडे पकडतानाच व्हिडिओ करायचा होता, पण पाऊस पण नव्हता आणि सहज घरी आलो होतो, म्हटलं जाऊन बघूया, मिळाले तर मिळाले. आणि तुझं लक होतं त्याच्यामुळे तुला मिळालं. त्याच्यामुळे जाताना काय मोबाईल घेऊन गेलो नव्हतो मी शूट करायला. पण आता साफ केल्यानंतर रेसिपी तरी दाखवतो कशी करायची. किती आहे ते? 7-8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 आहे. ओके, आता रेसिपी. घरचं तेल आहे खोबऱ्याचं. तेल जरा जास्त लागतं. तेल जरा जास्त घातलं ना, परतले गेले चांगले तेलात ना की चव छान लागते त्याची. आणि तिथे नुसते शिजतात. तुबडेन घालतोय. अजून जिवंत आहे. कुठे आलं? आता मोठेवाले डेंगा थोडं हे असं त्याच्यात. मोहरी वगैरे नाही घालायची असते? नाही, घातली तरी चालते. मोहरी कुठे शोधून आपलं रेग्युलर चहाची पावडर आहे. मोहरीच्या ऐवजी ती घालशील? आई मोहरी देऊ आई. इथे दहा पण दिखत आहे. चहाची पावडर घालून असते. आता मोहरी मोजून घालायची, जास्त जाणवता का म्हणायची. मोहरी तळली, कांदा टाकून घेऊया. मग यावेळी तू वाटण घालून नाही करणार आहे? वाटण घालून नाही करणार. उशीर झाला, भूक लागली आणि पेशन्स पण नाही तर तेवढं ते वाटण बिटण घालून. पुढच्या वेळी जे मिळतील ते वाटण घालून करूया. असे पण करतात, हे सुकं म्हणतात ना, ग्रेव्ही टाईप फ्राय. तसं वाटण घालून रस्सा पण करतात, सुकं पण करतात. आणि हे नुसतं मसाल्याचं पण करतात. कांदा चांगला परतून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत. कांदा आता चांगला होत आलाय. टोमॅटो घालूया. आणि खेकड्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकम, सोला. ते जे नाही घातलं तर त्याचा थोडासा मित्र असा वास येतो, तो जात नाही. ते जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकम किंवा आलं, दोघांपैकी काही झालं. टोमॅटो चांगला परतला की मग त्याच्यात मसाला टाकून खेकडे टाकायचे. आता हे टाकतो सोलो. हो, एवढी सोलं टाकते. 5-6 सोले हो लागणार तेवढे. थोडं आंबट झालं पाहिजे. चवीनुसार मीठ टाकायचं. आता मालवणी बाचका मसाला.
खेकडे टाकायचे आणि चांगले परतून घ्यायचे. कढई सरकत असेल तर पकडीने पकडायची ती. आणि आता पाणी ओतायचं. आणि थोडा हाय फ्लेमवरती उकळवायचा. थोडं शिजायला वेळ लागतो खेकड्यांना. जास्त वेळ नाही लागत, एक 10 मिनिटात शिजतात. झाकण ठेवायला पाहिजे? नाही, उकळी आली की झालं. उकळी आली झाकण ठेवलं तरी चालतं. मोठं व्हायला पाहिजे. ती कोथिंबीर पण शिजणार. असंच गेल्यानंतर शिजले का बघूया आता. शिजले, थोडे पाणी आहे, पाणी आटवून टाकायचं. ड्राय करणार ते. जरा ड्राय झाकण काढून ठेवतो, नाही तर पाणी आटणार नाही लवकर. ओके. कोथिंबीर टाकून देतो काय. झालं? पाणी आटलेलं आहे बऱ्यापैकी. जरा 2 मिनटात आटू दे. सगळं पूर्ण ड्राय करून टाकणार. हां, ड्राय करून नुसते खायचे असे. चव येते तू चकना म्हणून. हां, चकना म्हणून. चकना म्हणून चव बघितली. खायला लागलाय, मीठ मसाला लागला व्यवस्थित. चकना म्हणतोयस ते कोणाला वाटेल ड्रिंक करणार आहेस? नाही नाही, तसं स्टार्टर म्हण ना. स्टार्टर मालवणी चकना. चले. होय. मग स्टार्टरला काय म्हणतात स्टार्टरला सांग? वेगळं म्हणतात ते. काय म्हणतात शोधूया आपण. बस झालं. हो, जरा 2 मिनटं पाणी आटलं की झालं. तयार झालं. मग पाणी फक्त आटवतं. ओके, चला जेचा आता जेवायचं.